नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष व्यक्तिविशेष। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.जे. मनीषा, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो। आजच्या या सत्रात आपण बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। बळवंत मोरेश्वर पुरंदरे, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात बाबासाहेब पुरंदरे या नावाने ओळखले जाते, हे केवळ एक इतिहासकारक नव्हते, तर ते शिवचरित्राचे चालते बोलते स्मारक होते। 29 जुलै 1922 रोजी सासवड येथे जन्मलेल्या बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार यासाठी वाहून घेतले। त्यांच्या लेखणीतून आणि वाणीमधून इतिहास जिवंत होत असे। त्यांनी लिहिलेला राजा शिवछत्रपती हा ग्रंथ महाराष्ट्रातील लाखो घरांमध्ये पोचला असून याची 16पेक्षा अधिक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहे। हा ग्रंथ फक्त शिवचरित्र नव्हे तर इतिहासाच्या गाभ्याचा ठेचा आहे। शिवाजी महाराजांवरील अभ्यास, गडकिल्ल्यांचा शोध, ऐतिहासिक कागदपत्रांची तपासणी अशा अनेक अंगांनी बाबासाहेबांनी ऐतिहासिक दृष्टिकोन विकसित केला। जाणता राजा हे महानाट्य त्यांचे अजून एक भव्य योगदान। या नाटकाचे 1250पेक्षा अधिक प्रयोग देशविदेशात झाले असून 150पेक्षा अधिक कलाकार, हत्ती घोडे आणि फिरता रंगमंच या सगळ्याचा समावेश असलेल्या या प्रयोगातून त्यांनी इतिहासाला रंगमंचावर आणले। त्यांचे लेखन, वक्तृत्व आणि संशोधन ही त्रिसूत्री शिवचरित्र प्रसाराचे प्रभावी माध्यम ठरले। त्यांनी 12,000हून अधिक व्याख्याने देशभरात दिली आहे। बाबासाहेबांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही, तर देशातील इतिहासप्रेमींसाठी ते एक प्रेरणास्थान बनले। त्यांना महाराष्ट्रभूषण 2015मध्ये आणि पद्मविभूषण 2019मध्ये हे सन्मान प्राप्त झाले। त्यांनी व्याख्यानातून व पुस्तक विक्रीतून मिळालेला पैसा समाजासाठी वापरला। महाराष्ट्रभूषण पुरस्काराची संपूर्ण रक्कम आणि स्वतःकडील आणखी रक्कम मिळवून त्यांनी कॅन्सर हॉस्पिटलला मदत केली। त्यांच्या कार्यामुळे समाज मनात शिवाजी महाराजांबद्दल अभिमान निर्माण झाला। त्यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे ह्या समाजसेविका होत्या, तर कन्या माधुरी पुरंदरे लेखिका आणि गायिका आहेत। बाबासाहेबांची साधी राहणी, शिस्तबद्धता, सखोल अभ्यास आणि ऐतिहासिक सत्तेबद्दल असलेली तळमळ ही त्यांची ओळख होती। त्यांनी ऐतिहासिक संशोधन मंडळातही महत्त्वाचे कार्य केले होते। तरुणपणापासून पुण्यातच स्थायिक झाले व भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम करू लागले। या ठिकाणीच इतिहास संशोधक ग. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली। पुणे विद्यापीठाच्या मराठी इतिहासाची शकावली सन 1740 ते 1761 या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते। बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 2015 सालापर्यंत 12,000हून अधिक व्याख्याने दिली आहेत। इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते। त्या काळातच ते प्रल्हाद केशवत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत। शिवाय आपले मेहुणे श्री ग. माजगावकर यांच्याबरोबर ते माणूसमध्येही काम करत होते। ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गोनी दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली। ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत। बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठी साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला। दादरा नगर हवेली मुक्तीसंग्रामातील सहभाग, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग,
परत मिळवण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरानगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गडकिल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य, शेलारखिंड व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथांच्या 16 आवृत्ती आजपर्यंत सुमारे 5 लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत. याचबरोबर फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या 27 वर्षात 1250हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग 14 एप्रिल इसवी सन 1984 रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे. हे नाटक हिंदी, इंग्रजीसह 5 अन्य भाषांत भाषांतरित केले आहे. जाणता राजामध्ये 150 कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी 10 दिवस आणि उतरण्यासाठी 5 दिवस लागतात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र प्रसारासाठी काही उपक्रम चालवले. महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानातून आणि जाणता राजा या महानाट्यातून आजही छत्रपती शिवरायांचे चरित्र जिवंत आहे. हे चरित्र व्यक्तिचारित्र निर्मितीचा अभ्यासक्रम आहे. हे त्यांनी त्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत आपल्या व्याख्यानांमधून पटवून दिले. शिवचरित्राला जनतेच्या हृदयात स्थान मिळवून देणारे बाबासाहेब पुरंदरे 15 नोव्हेंबर 2021 रोजी वृद्धपकाळाने निधन पावले. मात्र त्यांच्या कार्याची प्रचिती राजा शिवछत्रपतीच्या प्रत्येक पानात, जाणता राजाच्या प्रत्येक संवादात आणि महाराष्ट्राच्या तरुणाईच्या मनात सदैव राहील. बाबासाहेबांचे जीवन म्हणजे तपश्चर्येचा इतिहास आणि त्यांचे कार्य म्हणजे शिवचरित्राचे अमर साक्षात्कार. तर मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांची माहिती ऐकली. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आम्हाला तुमचे फीडबॅक आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवू शकतात. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880. चला तर मग मी आर जे मनीषा आपल्या सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.